मानसिंग राऊत. आम्ही विद्या मंदिर पेंढाकळे शाळेचे विद्यार्थी आज तुमच्या समोर नाटक सादर करत आहे. नाटकाचे नाव माझ्या शाळेचं नक्की झालं. माझ्या शाळेचं नक्की झालं. नमस्कार, हे आहे आमचं घर. घर कसलं हो, ही तर झोपडीच आहे. आमचा अशोकदादा आहे ना, या कणब्याच्या जेलमध्ये पोलीस आहे. त्याचीच आहे ही खोली. या खोलीत आमचा अशोकदादा, त्यांची बायको सुमिती बहिणी, मर्याप्पा, लिंगाप्पा, सिद्धू, मधू आणि ती राहते. 4-5 दिवसापूर्वी माझे आई बाबा आले तिकडं. मग काय, आम्हाला राहायला आणि झोपायला सुद्धा जागा परत नाही बघा. उद्या आम्हाला पुन्हा बरगावला पलाव जायचं आहे बघा. ए शांते, आपल्याला बोरगावला पालावर जायचं आहे. सामानाच्या पिशव्या भर बघू. तेच काम करतो या धनी, आटोपतो लवकर. सर सांगू नका काय सर. आई, कुठे जायची तयार चालली? जातो माघारी. किती दिवस इथं बसून खायचं. बाबा, कुठल्या वेळा जाणार? आपल्या लोकांची बोरगावला पालायची. उद्या भोरल्या गावाला जाणार असेल तेव्हा आजच जायला पाहिजे. इमे, खेळात काय बसलीस? तुझी काकडा निकडा उशीर होतो या निघाया. आई, इबीला घेऊन जाऊ नको. मी तिला शाळेत घालणार आहे. तुझा डोसका बिस्का फिरला का काय? पुरीला शाळेत घालतो म्हणतोस. लय जिंकणार म्हणजे शेणार आलास होय? बाबा, तुम्ही उगीच चिडला. त्या देवळा चिडण्यासाठी काय आहे? चांगली शिकेल म्हणजे कुठेतरी नोकरी करेल. आजकाल शिक्षणावर चालतं सगळं. शाळा शिकून काय करायचं? घरात खायला नाहीच्या शाळेला पैका कुठला आणायचं? त्या बरीच लगीनच कुठे ठरते का बघू. तिच्या शाळेचा खर्च मी बघतो, तुम्ही काळजी करू नका. आणि लग्न कराय ती काय मोठी बाई झाली काय? आता कुठं ती 6 वर्षाची आहे. तुम्ही तिकडे काय पण करा, मी इमीला शाळेत घालणार म्हणजे घालणारच. तुझा बा असाच आहे. तुझ्या वक्ताला शाळेत घालताना असंच केलं. तुझ्या शाळेसाठी मी तुझ्या बाचा लय मार खाल्ला. तुझी आजी बरी, ती तुमच्या शाळेसाठी गावात राहिली होती. तुम्ही शाळा शिकला. तुला आणि तुझ्या भावांना म्हातारीला सांभाळलं. आम्ही असं भीक मागत फिरत होतो. तुझ्यामुळेच तर माझ्या मर्या शाळा शिकलेली. तुझ्यासारखीच ती पोरं कुठंतरी काम करून खातेली. तू म्हणतोस तरी मीला ठेव तुझ्याजवळ. शिकली तर शिकल. तुम्ही मला काय करायला ते करा. उद्या पुरीचं लगीन झालं ना म्हणजे घरात ठेवून बसायला लागेल. माझे लाडके बाय, दादा म्हणतो तर शाळा शिक. अगं इमे, शाळा शिकलीस म्हणजे सुमिती वहिनीसारखं समजा चांगलं होईल. आय, मी नाही जाणार शाळेला. आणि तुम्हाला सोडून जाऊ नकोस ग, मला नाही करमायचं. इमे, माझी सही काढत बसू नको. शाळेला जात जा. वहिनीभर भांडू नको. ध्यान देऊन शाळा शिक म्हणजे झालं. बरं आहे, मी शिकत शाळा सुमिती वहिनीवाली. आत्या, तुम्ही काही काळजी करू नका. मी मीला शाळेत घालेल व तिचा अभ्यास घेईल. कारभारी आटपला का नाही? चला हो धनी. इमे, जातो ग बाय. सुमे, आज इमीला शाळेत घेऊन जा. तिचं नाव शाळेत घालते. मला वेळ नाही, नाहीतर मीच गेलो असतो. पोरं कुठे गेली? घरात कोणीच नाही. पोरांना जेवाय घालून शाळेत पाठव. इमे, आटप हो, आज आपल्याला शाळेत जायचं आहे. हो वहिनी, मी तयार आहे. नमस्कार बाई, या देऊ का? नमस्कार, या. काय काम करता? शाळेत घालायचं होतं. विमान नामदेव बसले. नारळ आणला का? नारळ आणला का? नाव गाठलं म्हणजे नारळ किंवा 1.25 रुपया द्यावा लागतो. तुम्हाला माहित नाही का? मी नारळ नाही आणला. पैसे तर माझ्याजवळ नाही, नंतर आणून दे. इमे, तू शाळेत बस. मी 1.25 रुपया घेऊन येते. 1, 2,
अरे खेळायला काहीच नाही. काय बरं करायचं आता? लता काकडे जाते. 100 रुपये आहे का पाते? अरे लता का घरात आहेस का? काय ग सुमिती, काय काम काढलं शेरवाडी? असंच एक काम होतं, करणार की नाही? काम काय सांगशील की नाही? मला 100 रुपये होतात, इम्मीच्या शाळेत जायचंय, मी ते आल्यावर परत करीन. थांब घरात बघून देते. हे घे 100 रुपये. इमे हा का 100 रुपये आणि बहिणा देऊन ये. अरे वा, 100 रुपये मिळाला. आता माझ्या शाळेचं नक्की झालं. माझ्या शाळेचं नक्की झालं. माझ्या शाळेचं नक्की झालं. बाई आत येऊ का? बाई हा घ्या 100 रुपया. शबास बा, बस. 1 2 3 4 5